त्याच्यामुळे सर एका गाडीला 2 दिवसाचा डिले होत होता आणि चुकीचे व्हेरियंट बनल्यामुळे आमची रिवर्क कॉस्ट सुद्धा फायर होत होती. मग याच्यासाठी आम्हाला पोकायकी बनवणं गरजेचं होतं. मग नेमकं पोकायकी म्हणजे नेमकं काय बनवायचं माझ्या इथे हे समजून येत नव्हतं मला. मग आम्ही आयडेंटिफाय केले की बाबा पोकायकी बनवायचं म्हणजे याच्यामध्ये व्हेरियंटमध्ये चेंजेस काय आहेत. व्हेरियंटमध्ये चेंजेस आम्हाला प्रामुख्याने 2च प्रॉब्लेम येत होते सर. टेलगेटमध्ये जेव्हा ज्या गाडीला टेलगेट चुकीचा लागत होता हे आम्हाला आयडेंटिफाय झालं. याच्यामध्ये काही गाड्यांना टेलगेट आहे Z2च्या म्हणजे टॉप मॉडेलसाठी बेस मॉडेलचा टेलगेट लागून जात होता आणि बेस मॉडेलसाठी टॉप मॉडेलचा टेलगेट लागून जात होता. त्याच्यासाठी आम्ही सर या लाईनवरती ही मॅन्युअल लाईन आहे सर इकडे बॉडी शॉपमध्ये. हे स्लॅट कन्व्हेअर आहे आणि इथे ॲट ए टाइम 3 मॉडेल रन होतात. याच्यामध्ये सर व्हेरिएशन आहे भरपूर. म्हणजे की ह्याच्यानंतरची गाडी येणार आहे हीच नाही गाडी येणार, दुसऱ्या मॉडेलची गाडी येणार. हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि याच्यासाठी सोपा सरळ आणि इथल्या ऑपरेटरला समजून येईल असा पोकायकी आम्हाला बनवायचा होता. याच्यासाठी आम्ही पोकायकी न्यूमॅटिक पोकायकी बनवला. बाहेरून जर आपल्याला सर्वच काय विकत आणायचं असेल तर आमची क्रिएटिव्हिटी काय, म्हणून आम्ही स्वतः याच्यासाठी पोकायकी डेव्हलप केला. त्या ऑपरेटरला स्वतः लगेच तिथं ट्रीटमेंट करण्याच्या आधीच समजून येईल की मी केलेलं काम बरोबर आहे की चुकीचं आहे. लावायचे आधी हां एक करून टाका सर. आम्ही RFIDचा पोकायकी तो आम्ही सजेस्ट केला होता CMAला, पण त्यांनी आम्हाला 15 लाख रुपये कॉस्ट सांगितली होती. आता सर ही गाडी आहे टॉप मॉडेल गाडी आहे, प्रो गाडी आहे आणि याच्यासाठी मी बेस मॉडेलचा टेलगेट घेतलेला आहे. आता हा डायरेक्ट इथे इम्प्लिमेंट होईल. चुकीचा लागला आणि जर इथे जर मी हा Z2 साठी Z8 साठी जर Z8चा टेलगेट अप्लाय केला तर व्हेरी गुड. अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की आमच्याकडून आता डिसेंबरपासून एकही टेलगेट रॉंग गेलेलं नाही. मॉडेल बनवलं ना मग एक्झिबिशन मध्ये सगळे आपल्या असोसिएटने आतमधलंच मटेरियल यूज करून बनवलं. बाहेरून हे असेल किंवा हे इकडे बनवलेलं ते आपण काय केलं मशीनला वॉल वगैरे ॲड करून ते टेजिंगला कनेक्ट केले आणि ते ओपन लूपमध्ये होते पहिले, ते क्लोज लूपमध्ये घेतले जाऊन दाखवले. मेंटेनन्सने केलेली. हां, ज्यावेळी आपण हे टेजिंगवर जर आपण सायकल स्टार्ट करायचो ही टेजिंगची सायकल कंप्लीट करायचो आपण. हे तुम्ही आता इकडे तुमच्याकडे बनवलं. हो सर, आणि मशीनला इम्प्लिमेंट पण केलेलं आहे आपण. रिझल्ट आले. हो सर, हे रिटर्न परत ट्रेन केलं की परत मशीनला जातं. आणि बरोबर मध्ये फिल्टर पण टाकलं. हां, फिल्टर वगैरे केलेलं आहे. व्हेरी गुड. एक्सलेंट. या अच्छा नमस्कार. लायसन या सेफ्टी इश्यू होता. आपली बॉडी चेंज झाली का डिसलोकेट आली पडते अशी त्यानंतर आम्ही कप साईज लोकेट केली. कप साईज कपच्या ऐवजी कप साईज केला. सेफ्टी पूर्णपणे 0 झालं. मी हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट केलं. आणि ह्याला हे असेल ना खाली बॉडीला लोकेट लोकेट होते पण ते आपल्या स्कूटर मॉडेल नवी पाहिजे. मध्ये मल्टी मॉडेल लाईन असल्यामुळे नवीन स्कूटर गाडी आल्यामुळे आपल्याला फिक्स डेव्हलप करायला आपल्याला सेफ्टीसाठी त्याच्यासाठी आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी कारण मायनर स्टॉपेज हल्ला किंवा ते सगळं ऍडजस्ट सगळे एकत्र यायचे ॲक्सिडेंट झाला होता. आपल्याकडे 13 वर्षातून इक्विपमेंट आहे ते सगळे. त्याच्यावर सेफ्टीचं नव्हतं. मग सेफ्टीसाठी आपण रॅकेट ॲड करून आपण होल्ड करतो. त्याच्यामुळे आपली कॉस्ट पण वाढली आणि सेफ्टी. पहिला हायड्रो लावायला लागायचा, आता हायड्रो बंद केला आपण. डायरेक्ट लॉकिंग सिस्टीम लॉकिंग स्लेट टाकतो. व्हेरी गुड. थँक्यू.
7 ते 8 प्रकारचे लोकेटर त्याला कलर कोडिंग केलं व्हिज्युअली नवीन ऑपरेटरला दिसण्यासाठी आणि त्याचे लिंकेज आपण बिल शीट केले ते बिल शीट कॅन केलं त्यावेळेस ते पेजवर गाडी येते त्याच बिल शीट कॅन केलं एससीबीची तिथं क्वांटिटी दाखवतं की कुठलं टनेजला किती लिक करायचे आणि इथं लोकेटर पण दाखवतं की कुठला लोकेटर उचलायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं ग्रेस क्वांटिटी एकदम जे टनेजला जे रिक्वायर आहे तेवढीच जाते. हां त्याच्यानंतर बिलमध्ये आमचा कुठलाही कन्सर्न गेलेला नाही कारण ही तेज अशी होते की इथं एकदा ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर ती डायरेक्ट कस्टमरवरच इफेक्ट होत होतं. त्याच्यामुळे हे काम एकदम परफेक्टली होणं गरजेचं होते जेणेकरून आपलं बाहेरच्या कस्टमरला आपली कंप्लेंट जाऊ नये त्याच्यामुळे आपल्या ब्रँड कुठल्यामध्ये बसत नाहीत एक ही गाड़ी के लिए था कि पूरे इसके लिए उसके लिए एक पर्टिकुलर व्हीकल में सर फाइंड आउट हुआ था क्योंकि जो अर्लियर हमारा जो सिलेक्शन था ना पूरा क्वांटिटी जो 3 क्वांटिटी है वो पूरा मैन्युअल था और वो उसके लिए स्किल बंदा लगता था तो पर्टिकुलर एक केस में बटन प्रूफ किया ऐसा और कोई गाड़ी में नहीं है. कन्सर्न आपला जून 2023 ला त्यावेळेस आपण इम्प्लिमेंट केला आज तागात त्यानंतर परत कधी त्याचबरोबर आपल्या प्लांट हेड सन्माननीय श्रीकांतजी डुबे सर यांचे या ठिकाणी आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर ER हेड ऑटो डिव्हिजन संग्रामसिंह देशमुख सरांचे या ठिकाणी आपल्याला उपस्थित लाभले आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर मला सांगण्यासाठी अतिशय आनंद होत आहे आणि अभिमान वाटत आहे की i4 रिलॉन्च ही संकल्पना कॉम्पिटिशन आणि एक्झिबिशनच्या मार्फत आपण महिंद्रा परिवारामध्ये प्रथमतः राबवलेली आहे आणि राबवत असताना अतिशय आनंदमय वातावरण आणि गेले 3 दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण प्लांट मध्ये एनर्जी आपल्याला या ठिकाणी पाहण्यास आपल्याला मिळालेली आहे. यानंतर आपण बघितल्याप्रमाणे आपल्या प्लांट मधून सर टोटल 49 टीम्सने या ठिकाणी पार्टिसिपेट केलं होतं आणि या टीम्सला विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्या कुशल कामगारांनी स्वतःमध्ये टॅलेंट या ठिकाणी वापरून सुंदर असे आकर्षक सर्व 0 कॉस्ट मध्ये सर्व प्रोजेक्ट बनवलेले आहेत आणि यामध्ये दरवर्षी आपल्या चाकण प्लांट मध्ये आतापर्यंत 2.5 लाखापेक्षा जास्त आयडिया इम्प्लिमेंट झालेल्या आहेत. मागच्या वर्षी 30,000पेक्षा जास्त आयडिया या ठिकाणी इम्प्लिमेंट झालेल्या आहेत. इन एन एव्हरेज सर आपण प्रत्येक कामगार हा 13+ पर पर्सन आयडिया या ठिकाणी आपल्या सर्वांना देत आहे. सर गेले 3 दिवसापासून कार्यक्रमाचे थोडक्यात मी आपल्या माहिती देतो. पहिल्या दिवशी आपल्या कार्यक्रमासाठी इनॉग्रेशनसाठी आपले प्लांट हेड सन्माननीय श्रीकांत दुबे सरांच्या हस्ते इनॉग्रेशन झाले. सरांनी स्वतःही 49 टीमला वैयक्तिक वेळ देऊन या ठिकाणी सर्व प्रोजेक्ट समजावून घेतले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आपल्या प्लांट मधून सर्व सिनियर मंडळी या ज्युरी म्हणून आपल्याला लाभले होते. त्यांनी सर्व प्रोजेक्ट आपल्या राईस पिलर वाईज इव्हॅल्युएशन केले. दुसऱ्या दिवशी एक्झिबिशन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. शॉप मधून जोरदार प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. 1000+ पार्टिसिपेंट्स या ठिकाणी येऊन गेलेले व्हिजिट करून गेलेले आहेत. यानंतर काल ER हेड ऑटो डिव्हिजन सन्माननीय संग्रामसिंह देशमुख सरांच्या हस्ते आपण सर्वांना पार्टिसिपेंट सर्टिफिकेट दिलेले आहेत. त्यानंतर 49 टीम मधून आपण नेक्स्ट राऊंड साठी 23 टीम्स विनर झालेल्या आहेत. त्यांना त्यांचे प्लॅन सांगितलेले आहे आणि संग्रामसिंह देशमुख सरांच्या हस्ते त्यांना आपण सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन केलेले आहे. सो आता माझी रिक्वेस्ट आहे की चीफ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन ऑटो डिव्हिजन सन्माननीय खानोलकर सरांना की आपण आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करायचे आहे. उपस्थित हॅलो येतं ऐकायला थोडे मागच्यांना दिसू सो माझे मित्र सचिन भाऊ आहेत आणि युनियन कमिटी मेंबर सागर प्रेसिडेंट आणि इथे उपस्थित असलेले सगळे युनियन मेंबर्स आणि माझे बंधू भगिनींना हा मला खरंच माझ्या आज डोळ्यावर विश्वास बसला नाही की जेव्हा मी हे थोडक्यात या 15-20 मिनिटात पाहिलं आणि हे तुम्ही मला दाखवलं आहे हे एक
माझ्या मते अनबिलिव्हेबल थिंग्स आहे. तर सगळ्यांचं पहिलं अभिनंदन. मला आठवतं जेव्हा 2002 किंवा 2004ला मी ह्या प्लांटमध्ये स्वतः हा प्लांट उभा केलेला होता. 2007 मध्ये मी स्वतः ह्या प्लांटचा हेड झालेलो होतो आणि तेव्हापासून मी बघतो सागर तेव्हाही त्यावेळेला माझ्याबरोबर होतं आणि ही मेंबर होतं आणि आजही या माझ्याबरोबर उभे आहेत. आणि हा जो प्रवास आपण केलेला आहे मध्ये मला असं वाटलेलं की ही जी आहे I4 ही कुठेतरी कमी 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 होत जाते आणि हा उत्साह कमी कमी होत जातोय. आज मी स्वतः पाहिलं डोळ्यांनी की 49 टीमनी याच्या पार्टिसिपेट केलं. मला ऍव्हरेज वाटतं 20-22 टीम होत्या. 49 टीम म्हणजे ऑलमोस्ट डबल टीम झालेला आहे. आणि ज्या तऱ्हेच्या या आयडियाज आहेत मला वाटतं की आमच्या इंजिनियर्सला पण तोंडात बोट घालायला लावणार आयडिया. सो प्रत्येकाचं अभिनंदन अगण्य आहे आणि त्याला कुठेही अशी हे नाही. आणि त्याच्याला 23 टीम निवडलेल्या आहेत. ह्या पुढे मला वाटतं आता कॉम्पिटिशनला जातील. मला वाटत नाही की तुम्हाला कोण हरवू शकेल या बाबतीत. तर माझ्याबरोबर मला सगळ्या प्लांटचा मी प्रतिनिधी आहे. पण ज्या तऱ्हेने तुम्ही आज दाखवलं खरंच मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. असंच हा जो आपण चालू केलेला कार्यक्रम आहे असाच पुढे जाऊन द्या. आणि मला युनियनचं पण थँक्स म्हणायला लागतो सागर, श्रेठान, श्रेयत की तुम्ही ह्याच्यात जेवढं पार्टिसिपेट केलंय त्यामुळे हा थोडा मोठा उत्साह मला दिसतोय. सो तुमचं पण धन्यवाद. सो थँक्यू आणि असंच करत राहा. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच सर. यानंतर माजी उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय सचिन भाऊ आहे यांना मी विनंती करतो की आपणास 2 शब्द आम्हाला सांगावे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यवस्थापनाचे सर्व सन्माननीय अधिकारी, आदरणीय विनायक अनोलकरजी, सन्मान्य श्री देशमुख साहेब, श्री दुबेजी, श्रेयसजी, संघटनेचे पदाधिकारी सागर भोसले असतील, सुशांत मोहिते असतील, इतर सर्व मान्यवर, विशेषतः ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतोय असे या विभागाचे देखील सर्व अधिकारी वर्ग आणि कामगार बंधू भगिनी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, एकदा आनंद झाला की आम्हाला भगिनी पण दिसतंय आणि ते बोलून दाखवलं आणि ते इनोव्हेशन मध्ये दिसतंय. अब्दुल कलामजींनी एक गोष्ट सांगितली की इनोव्हेशन बिगिन्स विथ द कल्चरल एक्सलन्सी ऑल्सो. तर तो एक कल्चर पण आपल्या मनामध्ये आहे आणि तो कल्चर कदाचित चपाती बनवताना पण असू शकतो. तो कल्चर आपल्या जीवनामध्ये आपल्या जे समोर जे आदर्श दिसतात, आई वडील असेल किंवा आजूबाजूचे असतील, त्या लोकांमध्ये पण देखील आपल्याला पाहायला मिळतो. खरोखरच कौतुक आहे. कारण आम्ही देखील ज्यावेळी शाळेत असताना घाणोकर साहेब आपण पण असे एक्झिबिशन्स आपण बघायचो. पण ते एक्झिबिशन मध्ये काही आपण एक्झिबिशनच्या आत राहायचो आणि कधी कधी बाहेर राहायचो. मी तर बाहेरच राहिलो जास्त. पण बघा योग असतो किंवा असं नाही का ते नाही केलं तरी देखील मी आता येताना जसं मी बघितलं एक इनोव्हेशन बघत असताना पाठी मी माझाच फोटो बघितला. तर त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, माझा फोटो आहे, आनंद महिंद्राजींचा फोटो आहे. आणि त्यावेळी ही गोष्ट नक्कीच आहे की इनोव्हेशन करत असताना पण नाविन्यपूर्ण गोष्ट जे काही आपण जीवनामध्ये करतो, जीवन कुठेतरी वेगळ्या ठिकाणी होत जातं. म्हणून आज जे तुम्ही जे घडवलंय केलंय, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी आपल्या विभागापुरताच केलेलं आहे किंवा एका युनिट पुरताच केलेलं आहे. पण तुमच्यातलेच लोक कदाचित भविष्य काळामध्ये चांगले इंजिनियर्स होऊ शकतात, चांगले एक्सपिरियन्स आपण घेऊ शकतात आणि अशा छोट्या मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून पण त्या क्षेत्रामध्ये पण देखील पुढच्या काळामध्ये आपण क्रांती करू शकाल अशी ती पण या निमित्ताने मी आपल्याला शुभेच्छा कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो. जसं हे जे गुण आहेत ते गुण आहेत पण ते पुढे आणण्यासाठी पण देखील कोणातरी प्रोत्साहन लागतो आणि ते प्रोत्साहन देण्याचं काम मला असं वाटते या व्यवस्थापनाने टीम केलेलं आहे. कारण प्रत्येक जणाला गाण्याची आवड आहे. पण काही लोक बाथरूम मध्ये गातात, काही स्टेजवर गातात. पण ते स्टेज व्यासपीठ तयार करून द्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं तो व्यासपीठ पण देखील व्यवस्थापनाने तुम्हाला करून दिलेले आहेत. आता तुमची कसोटी आहे. मी इकडे आज आलो आहेत, खानोलकरजी इकडे आहेत, देशमुखजी आहेत, इकडे सर्व अधिकारी आहेत, प्लांट हेड देखील आलेले आहेत. आता तुमची कसोटी ही आहे की ज्यावेळी स्पर्धा होईल त्यावेळी चाकणची या प्लॅनची जबाबदारी आणि त्याची शान राखण्याची जबाबदारी तुमच्यावरती आलेली आहे. तर तुमचं इनोव्हेशन हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल कसं चांगलं आहे, कशा प्रकारे त्याची सेव्हिंग झाली आहे. कारण जसं तुम्ही इकडे इनोव्हेशन करणार आहे
तुमच्यापेक्षा मोठे कलाकार दुसरे आहेत, म्हणजे वेगळ्या अर्थाने कलाकार बोलतोय, वेगवेगळ्या प्लॅन्ट्स मध्ये पण आहेत आणि त्यांची देखील त्या माध्यमातून ही स्पर्धा म्हणा किंवा ही भेट म्हणा ही आपल्याला या निमित्ताने होणार आहे. पण मला या गोष्टीचा आनंद झाला की हा कार्यक्रम हा निमित्त आहे, पण हा प्रोत्साहन देण्याच्या मागचा तुमचा आपल्या सर्वांचा हेतू आहे की ही शेवटी कंपनी ही वाढली तरच आम्ही वाढणार आहोत. अनेक वेळा लोकांना असं वाटते की कंपनी आणि ह्याच्यामध्ये दुरावाद असतो, तो आपण दूर करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून यासाठी करत असतो की शेवटी संघटना ही वाढलीच पाहिजे, पण त्याचबरोबर कंपनी वाढली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की महिंद्रा राईस एका काळामध्ये स्पर्धेमध्ये राहील की नाही राहील याचा काय भवितव्य, असे काही लोक ज्यावेळी जाणकार आणि मानणारे काही लोक म्हणत होते. पण आज या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पण भारतातली एकमेव कंपनी आहे की त्यांनी कुठच्याही बाकीचं रिसोर्सेस न घेता आपल्या ताकदीवरती आपल्या महिंद्राच्या शेअर होल्डर असतील किंवा गुंतवणुकीच्या जोरावरती पहिले 5 महिन्यामध्ये पण देखील आपला क्रमांक हे टिकून ठेवण्याचं काम हे आजपर्यंत केलेलं आहे. ते खरोखर ज्यावेळी हे होतोय तर त्यावेळी या गोष्टीचा तुम्हा आपल्याला पण सर्वांना अभिमान बाळगला पाहिजे की या सर्व गोष्टीमध्ये त्यात पण देखील सिंहाचा वाटा हे तुम्ही असलेले प्रत्येक कामगारांचा आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आणि ते देखील पुढच्या काळामध्ये आपण अशीच भूमिका आपण या निमित्ताने आपण करूया. तुम्ही बघता की ज्या पद्धतीने महिंद्राला जो प्रतिसाद मिळतोय, 15 ऑगस्टला आता नवीन थार गाडी येते. हे आश्चर्य वाटेल डॉक्टर साहेब, मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो की मला मागणी कोणाकडनं झाली की बाबा मलाही बुक करायची, तर सिने कलाकार सलमान खान कडनं मागणी झाली. पण मी बोललो की मला बोलून काय फायदा होणार नाही, मित्रावाले काही डिस्काउंट देत नाही आणि टायमिंगवर पण देत नाही. आणि आम्ही शिफारस नाही, टायमिंग ते प्रोडक्शन कुठे जातो, तुम्ही नंबर लावत नाही ना, त्यासाठी मग सुबोध मोरे यांना आम्हाला पटवावं लागतो, हे करावं लागतं. हा विनोदाचा भाग असला तरी देखील म्हणजे याचा अर्थ असा आहे की बघ आपली कंपनी आणि ही ख्याती ही एवढ्या स्तरावरती झालेली आहेत की आज प्रत्येकानं असं वाटते की त्यांच्याकडे पाहिजे तेवढ्या गाडी आहे परदेशातल्या गाडी, पण ही गाडी पण आपल्याकडे असावी. तर याही गोष्टीचा अभिमान आपण करावा तेवढा कमी आहे. मी परत एकदा आपल्या सर्व लोकांना मनापासून अभिनंदन करतो. साहेब आपलाही मनापासून जगतापजी आपली आणि तुमची सर्व जी टीम आहे, जे इकडे अधिकारी वर्ग आहे, त्यांचाही कौतुक करतो. कारण हे शेवटी सर्वांना एकत्रित आणून हे करून घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे एक महत्वाचा भाग असतो. पण ते आपण करून देण्याचं काम आपण या निमित्ताने केलं. असंच काम कार्य पुढच्या काळामध्ये आपण राहायला पाहिजे. माझी दुसरी एक शेवटी विनंती राहणार आहे की कॉस्ट कटिंग हा एक मेजर फॅक्टर आहे, पण त्यावेळी त्याच्याकडे आपण फार लक्ष देत नाही. माझी आपल्याला सूचना राहणार आहे की जसं या डिपार्टमेंटच्या लोकांनी काही इनोव्हेटिव्ह गोष्टी करून घेतल्या, तशाही देखील संघटनेच्या वतीने पण किंवा संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा कामगारांनी मी आवाहन करेन की आपल्याकडे पण काही असे सूचना असतील तर ते देखील आपण थॉट बॉक्स मध्ये किंवा युनियनला असेल किंवा मॅनेजमेंटला असेल जर आपण देऊ शकलो आणि त्यात पण जर आपण काही गोष्टी आपण वाचू शकलो तर भविष्य काळामध्ये ते आपल्यासाठी कसं मिळेल हाही दूरदृष्टिकोनातून विचार आपल्याला या निमित्ताने करता येईल. मी परत एकदा आपल्या सर्वांचा कौतुक अभिनंदन करतो. हे सर्व व्यवस्थापनाच्या अधिकारी आणि वर्गांचा देखील मनापासून आभार मानतो आणि आपले रजा घेतो. धन्यवाद. जय जय महाराज. थँक्यू सो मच. यानंतर वोट ऑफ थँक्स सचिन. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सन्माननीय सचिनभाऊ वायर साहेब, सन्माननीय विजयजी खानोलकर सर, सन्माननीय संग्रामसिंह देशमुख साहेब, आपले प्लॅन हेड सन्माननीय श्रीकांतजी दुबे सर, आपले सन्माननीय श्रेष्ठ आचार्य सर आणि टीपीएम हेड उमराव जगताप सर आणि युनियनचे पदाधिकारी सन्माननीय अध्यक्ष सागर भोसलेजी, सेक्रेटरी सुशांत मोहितेजी आणि बाकी सर्व पदाधिकारी यांचं मी आज आभार मानतो. खूप वर्षानंतर हा कार्यक्रम एवढा इव्हेंट मोठा झाला आणि आज योगायोग असं झालं की सर्वांची उपस्थिती आज आम्हाला लाभली. त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. निकम असतील, मयूर चौधरी असतील, जगताप असतील आणि राज अंधारे
यांच्या स्मरणार्थ आपण 2 मिनिटं जागेवर उभं राहून सर सचिन भाऊ आणि त्यांच्या थ्रू 2 मिनिटं श्रद्धांजली वाहतोय. आणि 2 मिनिटं शांत राहा, सावधान. ओम शांती. ओम शांती. चलो एक मिनिट जरा जुने फोटो. आणि 2009 ना. बायपास केला तर त्या व्यक्तीला आतमध्ये जाऊन ते सिलेंडर ॲप्लिकेशन करावं लागतं. इन केस ऑफ त्यावेळेला तर गाडी मूव झाली तर त्याच्या जीवावर बेतत त्याच्यासाठी आपण एक छोटासा आमच्याकडे ऑलरेडी आपण क्लायंट ऑफिसर जर वापरतो त्याला फक्त थोडंसं मॉडिफाईड केलं, गाईड दिला आणि तो गाईड वापरून आपण वरचा ऑपरेटर स्टँडवरती काम करणार आपण तो तिथून फक्त इझिली आता मारतो. व्हिडिओ होतो खूप छोटासा रिलेशन आहे. बरेचसे प्रौढ असे व्यक्ती या सर्व असोसिएटचे त्याचं पेटर्न बिफोर आता त्यावर आणि गाडी पण आफ्टरवालाची स्टँडवरून मारतो. एकदम इझी आणि सेफ. व्हेरी गुड. बोला ना, काय आलं? ते आपण आहे ना या व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बनवली, त्यामुळे ट्रॅकिंग सिस्टम कस्टमरला गाडी देण्यासाठी आपला वेळ लागत होता. यामध्ये स्टॉक असायचा 10 ते 15,000 गाडी. त्यातून आपल्याला बिलिंगसाठी यायच्या कमीत कमी 50 गाड्या द्या, आज 60 गाड्या द्या, 100 गाड्या द्या. तर 10,000 गाड्यातून आपल्याला स्वतःला त्या गाड्या त्रास होत होता. त्यासाठी आपण ना गाडीला GPS सिस्टम होती, ECM होतं, त्याच्यावर आपण कॉर्डिनेट त्याचं जनरेट तयार केलं, कॉर्डिनेट घेतलं आणि त्याच्यावर आपण GPS सारखे गाड्या शोधायला सुरुवात केली. आता आपण मॅपलाही कॉर्डिनेट टाकलं तर गाडी तिकडे माहिती पडते आता आपला गाडी कुठं आहे. सिम्पल इव्हन म्हणजे बिलिंग करताना रात्री लगेच कळायचं गाडी कुठे होती. त्याला पण मॅपला जरी टाकलं ना तरी आपल्याला कॉर्डिनेट टाकली गाडी. आता गाडी मिळायची. गुड. चलो गुड. भरपूर अडचणी आल्या आणि आमचे जे प्रोडक्शन आहे ते डिले होणार. त्यासाठी एक पर्यायी मार्ग म्हणून आम्हाला ह्या कंपनीने त्याला इनोव्हेशन आणि टोटल 2 महिने अशा इनोव्हेशन मॉडिफिकेशन कॉलेज ऑफ शावर बनवला ऑलरेडी आहे. आता फंक्शनिंग आहे. आम्ही सिलोच्या कंपनीला सपोर्ट केला आहे आणि ज्यावेळेस आमची कंपनी लाईन बंद होती त्यावेळेस आम्ही बाकी शॉपला पण आम्ही सावली यूज करू शकतो. कारण काय तर दिवशी प्रोडक्शन एक आता खूप लग्न होतं पण ते डिस्टन्स जास्त होतं. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंगमध्ये आणि काही ॲक्सिडेंट आणि महिन्याचं प्रोडक्शन नाही साहेब ॲक्सिडेंट पण ड्रायव्हरच्या मुवमेंटमुळं बाकीच्या पण गोष्टी बऱ्याचशा हां 74 लाख रुपये कॉस्ट सेव्हिंग.